हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच हेल्दी टेस्टी असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. त्यासाठी बघा, आपण 1 वाटी पोहे घेतले आहेत. ते छान असे निवडून घेतले आहेत. त्यातली माती आहे ती छान आपण स्वच्छ करून घेतली आहेत. खूप छान टेस्टी असा आपला नाश्ता होणार आहे बघा. त्यासाठी आपण मिक्सरच्या जारमध्ये ते पोहे ट्रान्सफर करून घेतले आहेत आणि त्याची आपण छान अशी पावडर करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. नंतर आपण ती मिक्सरच्या एका पातेल्यामध्ये मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण 1 वाटी वाटाणा घेतला आहे. त्यामध्ये आपण लसूण घातला आहे, जिरे घातले आहेत. खूपच टेस्टी आणि हेल्दी होतो. त्यानंतर आपण धणे घातले आहेत अख्खे. खूप छान चव लागते. आणि हिरवी मिरची बघा, अशा प्रकारे त्याच्या आपण पीसेस करून घेतले आहेत. आणि हे बघा, अशा प्रकारे आपण पेस्ट बनवून घेतली आहे बघा वाटाण्याची. आणि ती पेस्ट आपण त्यामध्ये पोहे आहेत त्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर आपण त्या पोह्यामध्ये 1 वाटी रवा घातला आहे. आणि जे आपण वाटाण्याची पेस्ट बनवली होती, आपण हिरवी मिरची, जिरे, लसूण, धणे घालून ती आपण त्यामध्ये ट्रान्सफर केली आहे बघा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. लाल मिरची पावडर घातली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. हिंग घालून घेतला आहे बघा. आणि टॉमॅटो घातला आहे. तुमच्या आवडीच्या ह्यामध्ये भाज्या घालू शकता. आणि आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. छान असं मिक्स करून घेतलं. आणि जे मिक्सरचं भांडं होतं ते धुवून घातलं आहे बघा. छान असं आपण त्याचं मिश्रण तयार करणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून तयार करायचं आहे. खूप हेल्दी आणि टेस्टी होतो. त्यानंतर आपण मिक्स केल्यानंतर हळद घातली आहे. आणि छान बघा, अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण तयार केलं आहे. खूप टेस्टी होतो बघा. अवश्य असं मुलांसाठी तुम्ही घरच्या घरी नाश्ता बनवून त्यांना टिफिनला पण देऊ शकता. त्यानंतर छान असं बाइंडिंगसाठी आपण थोडंसं त्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत. आणि आपण मिक्स करून झाकण ठेवले. हे बघा, किती छान असं आपलं दाटसर असं मिश्रण तयार झालं आहे. मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. थोडंच तेलात आपण करणार आहोत. आणि चमच्याच्या साहाय्याने आपण छान असं ते पसरून घेणार आहोत. खूप सुंदर होतो. आणि खायला तर एक नंबरच क्रिस्पी पण होतो. कारण आपण यात पोहे, तांदळाचं पीठ, पुन्हा आपण रवा घातला आहे. त्यामुळे तो खूपच हेल्दी असा आपला नाश्ता आपण तयार करत आहोत. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवले. वरची बाजू बघायची आहे बघा, पूर्ण कोरडी झाली आहे. तर आपण हलक्या हाताने ते पलटी करून घेणार आहोत. खूप टेस्टी होतो मैत्रिणींनो. हे बघा, किती सहज अगदी निघतं आहे. पलटी करून घ्यायचं आहे. आणि थोड्या तेलामध्ये आपण बनवत आहोत. मी आपल्याला बघा, किती सुंदर रंग, तर किती सुंदर आला आहे. रंगच नाही मैत्रिणींनो, चव पण एक नंबरच लागते. अशा प्रकारे करून मुलांसाठी तुम्ही नाश्त्याला त्यांना देऊ शकता. किंवा जेवणात पण तुम्ही खाल्लं तरी पण खूप छान टेस्ट लागते ह्याची. छान असं आपण मध्यम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा. खूप सुंदर असा आपल्या वाटाण्याचा नाश्ता म्हणू शकता. तुम्ही काय नाव देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि भाजल्यानंतर आपण ते असंच खाल्लं तरी पण छान लागणार आहे बघा. हे बघा, किती सुंदर रंग आला आहे त्याला. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा, किती सुंदर झाले आहेत. आपण त्याला काही तुमच्या आवडीप्रमाणे नाव देऊ शकता. आणि तुम्ही हे असेच खाल्ले तरी छान लागतील. टोमॅटो सॉस बरोबर खाल्ले तरी छान लागतील. किंवा खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी कशाबरोबर पण अप्रतिम लागेल. चला तर मग पटकन, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, पटकन सबस्क्राईब करून घ्या. एक लाईक करा, छानशी कमेंट करा. आणि रेसिपी जरी आवडली तरी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.